वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज आम्ही आलो आहे, आज नाही आलो आहे म्हणजे 2 दिवस झाले येऊन. तर आता आम्ही आहोत कन्हेरीमध्ये. कन्हेरी म्हणजे माझ्या मामाच्या गावी आलो आहे आम्ही. तर आज इथे सगळे मम्मीच्या भाऊ बहिणींचा सगळ्यांचा मीटअप होणार आहे. तर त्याच्यासाठी पुरणपोळी वगैरे बनवते माझी आजी म्हणजे अक्का. आणि तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलीच असेल आमची फॅमिली पप्पांकडची. तर आज मी तुम्हाला मम्मीकडची फॅमिली दाखवणार आहे. इथे बाबू झोपला आहे आमचा. तर तो आधी मागे टेरेसवर झोपला होता. ऊन आलं अक्षरशः त्याच्या तोंडावर, तेव्हा जाऊन उठला आहे. तरी आत येऊन झोपला आहे. काय बोलावं या माणसाला. अब इसको कौन सम उठ ना भाई, उठ ना, उठ उठ उठ. तर मी आता खाली घेऊन जाते कॅमेरा. उठतच नाही आहे. ते दादा मामाचा चहा पिणं सुरू आहे. बाप्पू बसले. असं करा, असं असं करा, असं झाला. आता बंटी मामा चाललेत. पुरणपोळ्या बनवणं सुरू आहे. तर ही अक्का आहे, मम्मीची मम्मी. आणि जीजी हे पण आजीच आहे. ह्या बनवलेल्या पुरणपोळ्या ते पण घ्यायला पाहिजे ना. हा मग बरोबर. इथे चहा बनवते. या बंटी नानाला तर डायरेक्ट आता पाठीचा कणा उरलेलाच नाहीये, थोडाफार पण नाहीये. डायरेक्ट हे आपले आजोबा आहेत, मम्मीचे पप्पा. हा दादा मामाचा मुलगा आहे. दादा मामाचा मुलगा म्हणजे मोठ्या मामाचा मुलगा आहे. साहेब उठलेत. इथे पण झोपतायत. उठ ना भाई. आता मी बाबांच्या जुन्या घराकडे जाते कॅमेरा घेऊन. तिथे मामी वगैरे कपडे धुत आहेत. तर इथे कपडे धुणं सुरू आहे. इथे भांडे धुणं सुरू आहे. तर हे जुनं घर होतं. आणि हे मम्मीच्या काकांचं घर आहे. मम्मीचे काका उभे आहेत तिथे. हे नवीन घर.
सो गाईज ही आहे सुशी काशीची जोडी. आता सांगा पटकन, सुशी कोण आहे, काशी कोण आहे? त्यात तोंड पण नाही दाखवत. बापरे, फायदा येतात माझं. सकाळचं सगळं जेवण वगैरे सगळं आटोपून आता रात्रीचं जेवण करायला बसलो आपण. हो, खूप साऱ्या गॉसिप सोबत जेवण चाललंय. आपल्या ज्योती मावशी आल्यात. या 3 नंबरच्या मावशी आहेत. या मोठ्या मामी आहेत, ज्या मालकीण आहेत या घराच्या. आणि ज्योती मावशी, हा बंटी नाना आहे. नाही, तो बंटी नाना आहे. आणि आपल्या ज्योती मावशी आहेत, या 3 नंबरच्या मावशी आहेत, सगळ्या छोट्या मावशी आहेत. आणि या की आल्या आहेत भटगाव पुनगाववरून. मावशी असं कर. हा, असे लोक मला आवडतात भाई. हा, माझी अक्का आहे बस. आता तू पण असं कर. आशीर्वाद आशीर्वाद. आणि मम्मी आहे. आणि ही यांची लाडकी खिचडी आहे. ठीक आहे, चला मग आता भेटू उद्या. नाना तू ना दिवान. सो गाईज, आपण आता आलोय मामन त्यांच्या खळ्यामध्ये. तर इथे त्यांनी स्टोर करण्यासाठी सगळा चारा आहे ते सगळं त्यांनी किती बांधलेत रे? 3 ते रूम्स बांधलेत. आपण बघूया. तीन आहेत, 1 2 3. ये इकडे. हवा. आता नेक्स्ट दुसरा बघू. हा बंटी नाना आहे, तो घेऊन आलाय आम्हाला बघायला. बापूचं आगमन झालंय. बापूचं आगमन झालेलं आहे. हा, हे बापू आले तिथे. त्याचं ते खडं तिकडे हे सगळे त्यांचे गुरं. चल, हे पहिलं झालं ना. त्याला लाटू कुलूप आहे. जाऊ दे, हे बाहेरून. इथे तारा आहे सगळा. इथे सगळं चार आहे. इथे शेंगांचा पण वास येतोय मला, भुईमुगच्या. हे काय रे, या गोणीमध्ये काय आहे? अरे बंटी, त्या गोण्यांमध्ये काय आहे? मटर. आता आम्ही जातोय त्यांच्या शेतात. सो आता हे काय करायला चाललेत? कापूस लावायचा. कापूस ना बिया खिशा टाका. आता हे सांडायला चाललेत. सांडणं म्हणजे काय बंटी सांगेल आपल्याला. सांग रे बंटी, सांगणार रे. माहिती नाही ना. सांग रे बाबा. कपानं म्हणजे आता कसं काही ठिकाणी कपाशी उगत नाही, तरी ते वापस एकदा बी टाकायला लागते.
कपाशी आपण लावायची. तर आता इथे समजा- कापूस लावलाय. म्हणजे आता समजा- कापूस म्हणजे इथे कपाशी आता म्हणतात समजा त्याला. इथे आहे रोप उगले बरोबर. तर आता इथे नाही उगले तर इथे बी टाकायची. इथे उगायला पाहिजे. तर यांनी पहिले टाकले असणार म्हणजे जेव्हा पेरणी करतो आपण तेव्हा एक टाकत जातो. तर मग काही दिवसांनी ते उगतं. आता इथे उगलेत काही आणि काही ठिकाणी उगले नाही आहेत. तर जिथे जिथे नाही उगलंय तिथे ते परत बी टाकावं लागतं जेणेकरून ते उगेल. मग त्याला म्हणतात सांदणं. आता ही काठी घेणार आपण बरोबर. आता बघ. कोणते माझी कोणती रे कुठून चालू करायची ही Woo. हा मुंबईचा ॲस्थेटिक मुलगा इथे सांधतोय. बघून घ्या गाईस, बघून घ्या. एवढंच आहे. जेव्हा दिवाळीला येऊ तेव्हा ते खूप मोठं झालेलं असेल. त्याला कापूस फुटलेले असतात. तेव्हा ते कापूस वेचायला म्हणजे वेचतात, कापूस काढतात झाडावरून, सॉरी त्या याच्यावरून. त्यानंतर ही त्यांची विहीर आहे. सोलर पॅनल लावलं आहे त्यांनी. काय रे पाणी काढतं का पाण्यात? प्रॉपर हा प्रॉपर. मोठं चालू कर नाही तर घेऊन शेतात आलेत आता त्यांची गुरं ढोरं. तो गाईज आता आपण आपल्या वासरूकडे आलोय. बघा त्याला किती क्यूट. हा नाही तू आहे कुठला आहे हात? तो तिथे एवढाच आहे अजून. तो छोटा ना. मागच्या वेळी आपण आलेलो तेव्हा झाला होता. नाही, हाच आहे ना तू. हे आणि हा पण वासरूच आहे ना. राणा आहे, राणा. ही गाय आहे. राणा हे छोटस आहे. त्याला हात लावू शकते का? नाही तू मला भीती वाटते. सगळे व्हाईटच आहेत. सगळे व्हाईट आहेत. बापरे. लाव काही आग तुझ्या जवळ येतो. लाव ना. अरे नाही करत रे बाबा तो काही. मम्मी अरे असं लाव लाव ना. तू त्याच्याकडे जाणारच नाही मग. तू त्याच्याकडे तो कसा बघतोय बघ ना. साईड आहे हा, साईड आहे ब्रो. साईड आहे ने बघतोय. राणा राणा आहे जाऊ ना. राणा आवडी का राणा पट्ट्या. अरे वर बघ ना. पकड काहीच करत नाही तो. आता बघा या साईडला एक वासरी आहे आणि दीदी त्याला आता हात लावते. दीदी हात लाव. आणि या साईडला पूर्ण एक गाय आहे आणि ही पण वासरी आहे. आणि तो बघा तो डेंजर गोरा
आणि ही दीदी इकडे. आता दीदीला हात लावणार आहे. जा लाव दीदी हात. लावला होता तेव्हा काय करत होता तू? तेव्हा नाही काढला व्हिडिओ. केला वापस एकदा लावून दाखव. एवढे घाबरते. बंटी आता पकडून दाखव रे. बंटी इकडे बघ. ऐक बस बस गाईज, हे सगळे ना एका फॅमिली मधून बिलॉंग करतात. एका गायचे हे ही त्यांची सगळे मम्मी झालेत. ही सगळ्यात जुनी गाय आहे. मग तिचा सगळा परिवार आहे असंच आहे ना रे. हा आणि ही मग ही गाय हे हा ना, मी हिची मुलगी नाही, ही सगळ्यात मोठी मुलगी आहे रे. ती तिची बहीण आहे बहीण आहे आणि त्यांचे मुलं आहेत. हे का? मावशीचे मुलगा आहे म्हणजे मावशीचे मुलं आहेत एकमेकांचे. मावस भाऊया. तिथं कोणी नाही आहे. तिथे कोणीच नाही. आता तिचं तिने बहीण आहे. तिची बहीण आहे फक्त. तिच्या पोटात आहे आता. ह्या दोघांच्या पण पोटात आहे. हिच्या पण पोटात वासरू. हा आणि हिच्या पण बाळ आहे. ठीक आहे. आणि वर बघ ना, तू का अशी खाली बघ. सो गाईज, आता आम्ही निघालोय महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी. तर त्याच्या आधी दादा मामा आलेत. दादा मामा म्हणजे आपले मोठे मामा. त्यांनी पारोळ्यावरून गुळाची जिलेबी आणली आहे. सो ती तुम्हाला दाखवतो आता. सो इथे बसलेत नीता मामी जिलेबीची प्लेट घेऊन. आता तेच खाणार आहेत सगळी. चालू करा. सगळ्यांना देते मी. दीदी करून सुरुवात करते. असं मराठी शाळेत नाही बोलत नाही का? मी आता आमच्या दीदीला गाईज जिलेबी So guys, मी चाललो आता मंदिरात. व्ह्यू बघा, व्ह्यू किती छान आहे. हे आहे ते मंदिर. खूप जुनं मंदिर आहे असं ऐकण्यात आहे. आपण विचारूच कोणाला तरी. हे दोघं येऊन आधीच बसले तिथे. चिंच तोडून आणली काय खात बसली. चुप ना बाबू. ओम नमः पार्वती चुप ना. हर हर महादेव. नमः शिवाय. नमः शिवाय. तर आता आम्ही ह्या मंदिरामध्ये आलो आहे. ऐकण्यात असं येतं की खूप जुनं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. इथे काहीतरी कोणाच्या तरी अंगात महादेव आले होते. असं खूप साऱ्या गोष्टी आहेत. कुठल्या खऱ्या कुठल्या खोट्या काही ते तर काही सांगता नाही येणार. पण
खूप छान मंदिर आहे. वातावरण खूप जास्त प्रसन्न आहे इथलं. इथे बसल्यावरच इतकी शांतता मिळते. खूप खूप हवा पण चालू आहे इथे. सो गाईज सगळे कसे बसलेत बघा. तर मम्मी काय स्टोरी आहे मंदिराची? फेमस आहे आमचं मंदिर. फेमस नाही, फेमस तर सगळं असतं, याचं काहीतरी स्टोरी आहे. हा ना, इथे जाऊन. तसं नाही, याचं कसं बनलंय ते सांग. अगं प्रकट झालेले तिथे महादेव प्रसन्न झालेले तिथे. त्या बाबा मुलाच्या अंगात येऊन प्रसन्न छान आहे. चांगलं आहे. सगळ्यांचं चांगलं झालं. मंदिर बांधलं गेलं. सगळे लोक मानतात त्यात नवस विचारलं काय तू सांगते का? सो आपल्या भावाने आपल्याला चिंच तोडून दिलंय. चिंच खाऊया. आता घरी जातो आपण परत. काल 1-1.5 वाजता सो गाईज वी आर इटिंग पास्ता हिअर. तर आम्ही इथे एकदम निसर्गाच्या सानिध्यात पास्ता खातोय. रानटी लोक. हा बंटी नाना. पुन्हा दिवाना त्याला करी गई तू बदनाम. लय भारी व्ह्यू दाखव. कोल्ह अजून यांच्या गावी पाऊस नाही पडलाय म्हणून काहीच दिसत नाही. सुकी गई रे भाऊ, सुकी गई. अक्का इथे भांडे घासते. अक्का हाय कर. हाय कर हाय. अक्का तर पदर घेईल. कसा ना ही मम्मी. मम्मी हाय कर तू.